तर आता थोड्याच वेळात गणपती बाप्पा निघेल आणि जो निघण्याचा जो क्षण असतो ना, जो तुम्ही कधीच मिस नाही करत, जो तुमच्याकडून मिस झाला असेल तर तुम्ही आता बघणार आहात पुढे। चला आता ह्या ब्लॉग मध्ये आपली जास्त पळापळ असणार आहे। चला मित्रांनो, पोहोचलो आहे आम्ही आता चारकोप मार्केटला पोहोचलोय। तर जेबीचा आजचा सेटअप आहे। हे जे तुम्ही खाली बघतात ते 1 2 3 4 5 6 7 8 काय हे स्नेअर ड्रम आहे। आज स्नेअर ड्रम खालती आहे आणि हा आहे जोगेश्वरी बीटचा सेटअप आहे। तुम्हाला पूर्ण सेटअप दाखवतो। तर हा आहे जोगेश्वरी बीटचा आजचा सेटअप आहे जो रनिंग आहे आणि चारकोपचा पेशवाला वाजवणार आहे। माझ्या मागे नेचर बघतात आहे। आपण ना कुठे पालघरला आहोत किंवा ना कुठे आहोत, आपण आता आहोत बोरिवलीमध्ये। कारण की फायनली मागी गणेश जयंती सुरू झालेली आहे, म्हणजेच मागी गणेश उत्सव सुरू झालेला आहे आणि आज आहे ना बऱ्याच गणपती बाप्पाचं आगमन इथे सुरू झालेलं आहे। आणि मी सकाळी गेलेलो कॅमेरा मार्केटमध्ये गेलेलो, तर माझं काही काम होतं, पण आत्ता मी धावत आलेलो आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बोरिवलीला। आणि आता ना थोड्याच वेळात ना 2-3 गणपती मला दिसतात आहे, तर ते गणपती बाप्पांचं आगमन सुरू होणार आहे। पण मी आज जास्त करून कव्हर करणार आहे कुठला माहिती आहे काय, चारकोपचा पेशवा आहे आणि चिंतामणी आहे। मी 2 आगमन तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवेल आणि जे जे गणपती मला ह्या आगमनात दिसतील ना, तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा ना प्रयत्न करेन। तुम्हाला फक्त ना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट करत राहायची आणि आपला कमेंट बॉक्स भरून टाकायचा आहे। तर आता थोड्याच वेळात गणपती बाप्पा निघेल आणि जो निघण्याचा जो क्षण असतो ना, जो तुम्ही कधीच मिस नाही करत, जो तुमच्याकडून मिस झाला असेल तर तुम्ही आता बघणार आहात पुढे। तर आता आपण जाऊया फटाफट, गणपती बाप्पा निघतोय तिकडे आणि तिकडचा जो काही जल्लोष, जो काही माहोल असेल तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं पाहायला मिळणार आहे। म्हणजे कंप्लीट मोठा ब्लॉग बनवणार आहे, रॉ ब्लॉग बनवणार आहे। ह्यात जास्त सिनेमॅटिक घेणार आहे, वेगवेगळ्या अँगलने आपण जसं नेहमी दाखवतो तसा शूट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि सगळं काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट करायची आहे। चलो पोजीशन लेन दे। गणपती बाप्पा मोरया, काय सुंदर गणपतीची मूर्ती आहे, वाह।
चला यांना आपल्या युट्यूबचं नाव पाहिजे, आपण नाव लिहूया. पडणे आहे का ना? भटकंती. हे बघा गणपती पण चालल्या समोरून. और हाँ रवीचा. ठीक आहे, चला गणपती बाप्पा. चला मित्रांनो, बघितलं धावत धावत आलो आणि जसा मी इथे पोचलो ना तसा गणपती बाप्पाचा म्हणजे तो लाल पडदा होता ना तो खाली गेला आणि जो काही माहोल जे काही दृश्य होतं तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघितलंच. आता गणपती बाप्पा निघतोय आणि गणपती बाप्पा इथे येऊन थांबलेला आहे. आता तुम्ही एन्जॉय करा आपले काही वेगळ्या पद्धतीचे म्हणजे जे आम्हाला सुचतात आहे ना ते तुम्हाला शॉर्ट दाखवतो आणि तुम्ही एन्जॉय करा. सामा पण जाएगी. चला मित्रांनो, तुम्ही शॉर्ट्स तर एन्जॉय केले. बघा गणपती बाप्पा निघाले आता. चारकोपचा पेशवा आणि इतकी भव्य आणि सुंदर मूर्ती आहे ना, काय विचारू नका. बाप रे, कमेंट करायला विसरायचं नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गर्दी बघा, गर्दी. चला आता ह्या ब्लॉगमध्ये आपली जास्त पळापळ असणार आहे कारण की गणपती आगमन होऊन हे जे आपले ब्लॉग असतात ना तिथे फुल धावाधाव असते. बाकीच्या ब्लॉगमध्ये एवढी धावाधाव नसते कारण की नेचर वगैरे असतं ना त्यामुळे. अय्यो, अशी धडपड धडपड चालू असते आमची. तर आता कसं आहे, चांगले चांगले काही जे क्षण आहेत ना तुम्हाला दाखवण्यासाठी ही धावाधाव करावी लागते. चला गणपती येतोय. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला गणपती बाप्पाची ही सुंदर आणि भव्य अशी मूर्ती? कमेंट करून नक्की सांगा. काय लाईट्स पडते बघा, वाव. गणपती बाप्पा मोरया. चला आम्ही थोडासा पुढे आलो. इथे एक टर्न आहे ना, त्या टर्नवरनं गणपती बाप्पा येईल आणि मग तुम्ही मस्त गणपती बाप्पाला पाहतील. चला गणपती बाप्पा आलेला आहे बाहेर आणि टर्न मारतोय मेन रोड वरती. क्या बात आहे.
गणपती बाप्पा मोरया. कसं बसं आम्ही लाईटची ॲडजस्टमेंट करतोय, कारण की सनलाईट कशी ऑपोजिट आहे ना, त्यामुळे लाईटची ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागतं. जाईल ना तो साईराम. A few moments later. एकदम आम्ही पोहोचलोय चारकोप मार्केटला आणि इथे ना आम्हाला मस्तपैकी ना छोटे छोटे असे गणपती बाप्पा दिसतात आहे. समोरच इथे ठेवले तर बोलते जरा हे पण तुम्हाला दाखवूया ना. छोटे छोटे आहेत ना, मस्त आहेत ना. चला मित्रांनो, पोहोचलो आहे आम्ही आता चारकोप मार्केटला पोहोचलोय. पेशवा मागे आहे, येतोय आणि आम्ही बऱ्यापैकी शूट केलेलं आहे. आता इकडे येईल ना तेव्हा पण आम्ही शूट करू. तर आता आम्ही चारकोप मार्केटला पोहोचलो ना, तर आता आम्हाला इथे एक समोर गणपती बाप्पा दिसतोय. मगाशी तुम्ही बघितले ते एका स्टॉलवर गणपती बाप्पा होते छोटे छोटे, तर ते पण तुम्ही बघितले. आणि आता ना इकडे एक गणपती बाप्पा आहे आणि सामना ढोल ताशा पथक वाजवतोय. तर आता बघूया हा कुठला गणपती बाप्पा आहे. तो मला असं वाटेल चिंतामणी असेल ना, चिंतामणी असेल मे बी. तर बघूया आता हा गणपती बाप्पा कुठला आहे तो.
तो मित्रांनो समोर आहे चारकोपचा चिंतामणी। तर असा आहे चारकोपचा चिंतामणी 2025 गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती। One hour later. नया है ये। तर जेबीचा आजचा सेटअप आहे। हे जे तुम्ही खाली बघता ते 1 2 3 4 5 6 7 8 काय हे स्नियर ड्रम आहे। आज स्नियर ड्रम खालती आहे। त्यानंतर इथे बघू शकता 4 थाप डोल लावणार आहे। 1 2 3 4 थाप आहे, 8 बेस आहे, 3 ताशे आहे आणि वरती आपले 2 रोटोचा सेटअप आहे आणि त्याच्या मागे आपल्या सचिन भाऊचे 2 कीबोर्ड आहे। चला मित्रांनो, जस्ट आपण आता चारकोपचा चिंतामणी शूट करून आलो आणि आता आपण आलो आहे कुठे तर जोगेश्वरी बीचच्या सेटअपचे त्याला म्हणजेच पुन्हा चारकोपच्या पेशवाजवळ आलोय आणि हा आहे जोगेश्वरी बीचचा सेटअप आहे। तुम्हाला पूर्ण सेटअप दाखवतो। तर हा आहे जोगेश्वरी बीचचा आजचा सेटअप आहे जो रनिंग आहे आणि चारकोपचा पेशवाला वाजवणार आहे आणि ही आहे टीम आहे। अजून गणपती आला नाहीये, तर जसा गणपती येईल ना तसं हे वाजवायला होईल सुरुवात। ते इथे मोजाम बरोबर मोजामचे फॅन लोक फोटोज वगैरे काढतात आहे। मोजाम हे बघा, मोजामची आहे फॅन फॉलोविंग। अरे हात तरी करा रे, हात तरी करा। हा नेहमी बिझी असतो।
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की इथे तुम्हाला कॉन्टेंट हा जरा वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. तर मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.